पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्था अंतर्गत आर्य चाणक्य आचार्य कुलप्रबोधिनी अंतर्गत सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले। यावेळी पंचपरिवर्तन या विषयावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक श्री हरीश भाऊ कुलकर्णी यांनी आपले विचार व्यक्त केले। समाज अवघा समर्थ करुनी श्रेय कीर्तीचा करू धनी। या समाजाला अशा पद्धतीने समर्थ केलं पाहिजे की तो समाजालाच सर्व प्रकारचं श्रेय असतं। समाजच सगळ्या गोष्टींचं परावर्तन आणि जे काही आवश्यक परिवर्तन आहे हे समाजच आपल्या पुरुषार्थाने करू शकेल असं भारत आज पाहतोय। त्यामुळे आज भारत जेव्हा जगद्गुरु स्थानी जाण्याच्या दिशेने वाटचाल करतो आहे त्यावेळेस भारतीय समाजाचं सुद्धा एक फार मोठं कर्तव्य जबाबदारी अशा प्रकारची आणि म्हणून संघाने सगळ्यांना असं आवाहन केलंय की या आत्ताच्या परिस्थितीमध्ये आपल्याला पंचपरिवर्तन असा एक शब्द कॉइन केलेला आहे की या पंचपरिवर्तनाच्या दिशेने सगळ्या समाजाने गेलं पाहिजे। या पंचपरिवर्तनाचा अवलंब अंगीकार सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान आहे, परंतु हे तत्वज्ञान व्यवहारामध्ये आणण्याची आजची आवश्यकता आहे आणि त्याच्या आधारावर आपण समाजामध्ये एक चैतन्य निर्माण करू शकू, समाजामध्ये एक अनुशासन निर्माण करू शकू, समाजामध्ये एक पूरक जगण्याची एक जीवन पद्धती निर्माण करू शकू। तर अशा प्रकारच्या पंचपरिवर्तनाचा एक आग्रह, पंचपरिवर्तनाचं एक आवाहन असं सगळ्या समाजाला आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सरसंघचालकांनी त्यांच्या भाषणातून असं केलेलं आहे। तर हा विषय घेऊन सगळ्या समाजापर्यंत आपण जाऊ। मग आता संघाचं शताब्दी वर्ष आहे, या संघाच्या शताब्दी वर्षामध्ये आणि प्रत्यक्षामध्ये आपण एक फार मोठ्या प्रमाणात ग्रहसंपर्क करणार आहोत, घरोघर जाणार आहोत आणि या घरोघर जाण्यामधून परत सगळ्यांना आवाहन करणार आहोत की या पंचपरिवर्तनाचा अवलंब असा हा सर्वांनी केला पाहिजे। मग हे काय आहे पंचपरिवर्तन? तर या पंचपरिवर्तनामध्ये स्वबोध आहे, समरसता आहे, परिवार प्रबोधन आहे, म्हणजे कुटुंब प्रबोधन ज्याला म्हणतो आपण, तर असं परिवार प्रबोधन आहे, याच्यामध्ये पर्यावरणाचं रक्षण आहे आणि याच्यामध्ये नागरी कर्तव्य आहे। तर या 5 गोष्टींना घेऊन आपला व्यवहार त्याच्या अनुकूल करणं अशा प्रकारचा एक आग्रह आपण सर्वांना त्याच्यामध्ये करणार आहोत। जेव्हा आपण स्वबोध म्हणतो, आता पहिल्या भाषणाच्या नंतर सुद्धा देवजीभाई पटेल यांच्या बोलण्यामध्ये काही गोष्टींचा उल्लेख आला की भाषा भूषा भवन भजन भ्रमण। तर असं जे आहे तर या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की स्वदेशीचा आग्रह जो आहे, स्वचा जो आग्रह आहे, स्वबोध, स्वबोधमध्ये सगळ्याच गोष्टी आल्या की मग स्वदेशीचा अंगीकार आहे, आपल्या परंपरांचा, आपल्या प्राचीन विज्ञानाचा, सगळ्या गोष्टींचा एक अभिमान ठेवत त्याची माहिती घेत, पण त्याच्यात केवळ रमत न राहता आणि पुढे सुद्धा त्या दृष्टिकोनातून कशी वाटचाल करता येऊ शकेल असा विचार केला पाहिजे। तर काळाच्या ओघामध्ये अनेक गोष्टी विस्मरणामध्ये गेल्या, म्हणजे आमच्या देशामध्ये सर्व प्रकारचं एका अर्थाने विकसित अशा प्रकारचं राष्ट्र असं हे आपलं होतं। मग ते विज्ञानात असेल, ते शिक्षणामध्ये असेल, ते विविध शास्त्रांमध्ये असेल, ते नीतिशास्त्रात असेल, धर्मशास्त्रात असेल, सर्व विषयांमध्ये अशा प्रकारचं होतं। म्हणजे आपल्यापैकी जर कोणी कोल्हापूरच्या जवळ आणि कण्हेरी मठाला जर गेलेले असतील तर त्या कण्हेरी मठामध्ये त्यांनी एक गुहा केलेली आहे आणि त्या गुहेमध्ये जर आपण प्रवेश केला तर त्या गुहेमधून प्रवेश करून बाहेर पडेपर्यंत आपल्या सर्वांना भारताचा किती मोठा एक वैभवशाली इतिहास आहे त्याचं दर्शन होतं। आम्ही जे ऋषीमुनी सगळे म्हणतो हे ऋषीमुनी म्हणजे सायंटिस्टच होते। तर यांनी रसायनशास्त्रामध्ये, यांनी भौतिकशास्त्रामध्ये, यांनी अवकाशशास्त्रामध्ये, यांनी सर्जरीमध्ये, वैद्यकशास्त्रामध्ये, यांनी वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये कशा पद्धतीने प्रगती आणि संशोधन केलेलं होतं त्याचं एक सुंदर चित्रण आणि त्या सगळ्या गुहेमध्ये असं ते केलेलं आहे। म्हणजे गुहा म्हणजे लाईट वगैरे आहे, ते वाघ बिग नाही आहे, पण असं त्याच्यातून जर आपण सगळेजण गेलो तर आपल्याला सगळ्यांना त्याचं एक छान दर्शन अशा प्रकारचं होतं। जरूर जाऊन पाहायला पाहिजे। तर अशा प्रकारचं एक प्रगतिशील अशा प्रकारचं आमचं राष्ट्र अशा स्वरूपामध्ये होतं। म्हणजे आमच्याकडे आता आपण सगळे कोणार्क वगैरे शब्द गावाचं वर्णन ऐकतो, नाव ऐकतो, ते सगळ्यांना माहिती आहे की तिथे सूर्यमंदिर आहे, पण अशा प्रकारच्या सूर्यमंदिरांची निर्मिती जी आहे ती ही खूप प्राचीन काळापासून अशी आपल्या याच्यामध्ये होती।
म्हणजे एक आदित्य सूर्याचं मंदिर म्हणून जे, आणि मुलतान प्रदेशामध्ये प्राचीन काळामध्ये सर्वात आधी पहिल्यांदा केलेल्याचा उल्लेख आहे की बिफोर ख्राइस्ट जवळपास आणि 515 वर्ष असं हे आदित्य सूर्यनारायणाचं मंदिर अस्तित्वात होतं, याचा उल्लेख एका ग्रीक आणि यांनी केलेला आहे. तसं ॲडमिरल स्कायलेक्स असं त्याचं नाव, की ज्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे, ते तर आज पाकिस्तानमध्ये आहे त्या ठिकाणी. आणि हा जो मोहम्मद बिन कासिम होता की ज्यांनी भारतावर आक्रमण केलं, तर त्यांनी परत कोणी आपल्यावर प्रत्याक्रमण करू नये म्हणून सगळ्या हिंदू राजांना तो भीती काय घालत होता की तुम्ही जर आक्रमण केलं तर हे तुमचं प्राचीन आदित्य सूर्यनारायणाचं मंदिर मी उद्ध्वस्त करून टाकेन. आणि अशा एका धमकीने अनेक वर्ष त्यांनी आणि युद्धाशिवाय तो सगळा प्रदेश आणि ठेवला. पुढे ते मंदिर आणि मोगलांच्या आक्रमणामध्ये आणि ध्वस्त झालं. अल्लाउद्दीन खिलजीने त्याला नष्ट करून टाकलं, मोहम्मद गझनीने त्याला नष्ट करून टाकलं. तर अशा प्रकारचं त्याचं वर्णन आहे. काश्मीरमध्ये मार्तंड सूर्य मंदिर त्याचं वर्णन आहे, कोणार्कच्या सूर्य मंदिराचं वर्णन आहे, आणि एक गुजरातमध्ये मोढेरा म्हणून आहे तिथल्या सूर्य मंदिराचं वर्णन आहे. तर अशा वेगवेगळ्या मंदिरांचं वर्णन आपल्याकडे आहे. आणि या सगळ्या सूर्य मंदिरांचं वर्णन जेव्हा आहे तर त्याच्यामधलं वैशिष्ट्य असं आहे की हे सगळे सूर्य मंदिर आणि सगळे कर्क रेषेवर अशा प्रकारे सगळे केले गेलेले आहेत. हे कोणार्क, मोढेरा हे जे आहे, याच्यानंतर एक सापडलेलं जे रहेली म्हणून आहे तिथलं जे सूर्य मंदिर आहे त्याचं वैशिष्ट्य असं आहे की कोणार्क आणि मोढेऱ्याचं जे सूर्य मंदिर आहे त्याच्या बरोबर मध्यभागी आणि हे रहेलीचं सूर्य मंदिर आहे. म्हणजे अशा प्रकारचं विज्ञानामधलं एक प्रगत अशा प्रकारचं आमच्याकडे ज्ञान आहे. तर अशा परंपरांचा सगळ्यांची माहिती घेत, ज्ञानाची माहिती घेत, आणि आज स्वबोध आणि म्हणजे आम्हाला त्याचा एक अनुभव केला पाहिजे, त्याचं व्यवहारात आचरण केलं पाहिजे. मग त्याच्याकरता स्वदेशीचं आचरण आहे. मग स्वदेशीचं आचरण आम्ही आमच्या जीवनामध्ये कशा पद्धतीने करू शकतो? आज जागतिकीकरण आहे, जागतिकीकरणामुळे देवाणघेवाण आणि अशा अनेक गोष्टींचं हे होत असतं. परंतु आपल्या प्रत्यक्ष जीवनामध्ये कोणत्या गोष्टींकरता जागतिकीकरणाच्या गोष्टी असतील आणि कोणत्या गोष्टी आमच्या दैनंदिन जीवनामध्ये स्वदेशीच्या असतील याचा तारतम्य आपल्या सर्वांना ठेवण्याची एक आवश्यकता आहे. आणि तशा पद्धतीने जर आपण व्यवहार केला, थोडीशी कमी गुणवत्तेची गोष्ट आहे तर बिघडत काही, पण ती आमच्या परिसरामध्ये, आमच्या जिल्ह्यामध्ये, आमच्या गावामध्ये, आमच्या राज्यामध्ये, आमच्या देशामध्ये बनते आहे. तर त्याचं अवलंब आम्ही करणं म्हणजे गोविंदाचार्य म्हणून एक विचारवंत जे आहेत तर त्यांनी असं म्हणलं की भारताची अर्थव्यवस्था कोणी मोडू का शकलं नाही, तर त्याचं कारण असं होतं की सामने दुकान पिछे मकान अशी आमची अर्थव्यवस्था होती. म्हणजे तो दुकान चालवायचा आणि पाठीमागे आपलं घर चालवायचं. त्यामुळे त्याच्या जीवनाचं एकूण जे काही वहन होतं ते सगळं समोरच्या असलेल्या दुकानावर होतं. आणि असे छोटे 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 अनेक जे व्यवसाय होते त्याच्यातून प्रत्येकाचं कुटुंब चालत होतं. त्यामुळे जोपर्यंत सामने दुकान आणि पिछे मकान होतं तोपर्यंत आमच्या अर्थव्यवस्थेला धोका नव्हता. अनेक आक्रमणं झाले, पण अशा आक्रमणांमध्ये सुद्धा भारताच्या संपत्तीचं म्हणजे इंग्रजांनी किती त्याचं लूट केली असेल असं त्याचं वर्णन तर खूप काही आहे, पण इथपर्यंत आमची सगळी संपत्ती टिकून होती. तर सामने दुकान पिछे मकान असं विविध क्षेत्रांमध्ये, उद्योगांमध्ये, सगळ्या याच्यामध्ये अशा पद्धतीचं आमचं प्रगतिशील होतं. म्हणून असा स्वबोध जो आहे तर तो ठेवून मग स्वदेशीचं गोष्ट आहे, स्वभाषा आहे. आज आपण पाहतो की आपल्या भाषेचा आग्रह जो आहे, तर कोणतीही भाषा शिकण्याकरता अडचण काही नाही, सर्व भाषा शिकायला पाहिजे, पण आपल्या भाषेचा अभिमान जो आहे तर तो आपल्या त्या भाषेमध्ये व्यवहार करण्याच्याबद्दल एक सहजता जी आहे किंवा आपल्या भाषेबद्दल आपल्या मनामध्ये कोणता कमीपणा असा असण्याचं कारण नाही. तर आपण पाहतो की एखादा इंग्रजी बोलायला लागला की समोरच्याला असं वाटतं की नाही नाही आपण थोडे कमी आहोत. तर कशाला कमी आहे? तर आपल्या भाषेमध्ये आपल्या याचा अभिमान आणि व्यवहाराची भाषा आहे, बोलीची भाषा आहे, ती भाषा आहे, ती ही भाषा आहे. मग असा आमचा जो आग्रह आहे तो सगळ्या याच्यातून दिसतो का? मग आमच्या सहीमधून दिसतो का? तर आमच्या मुलांच्या शिक्षणामधून दिसतो का? तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला त्याच्यामध्ये करायला पाहिजे. तर असा स्वभाषेचा आग्रह त्याची एक आवश्यकता आहे.
भूषा आहे, पेहराव आहे. तर असा पेहराव आहे का, तशा प्रकारचा आग्रह जो आहे, तशा पद्धतीचा प्रयत्न आहे का? म्हणजे लग्नामध्ये 3 पीस कोट घातल्याशिवाय उभंच राहणार नाही, तर असा आग्रह असलेले अनेक मुलं असतात. पण त्याच्यातून बदल होऊन की आपल्या भूषेचा, आपल्या सगळ्या रहनसहनचा आणि असा व्यवहार त्याच्यातून होऊ शकतो का? तर अशा ज्या गोष्टी आहेत, तर त्याचा आग्रह हा स्वबोध आहे. म्हणजे आम्हाला कोणत्या गोष्टीचं एक ज्याला आता काही शब्द कसे चटकन मराठीत आठवत नाही, हे माझं पण दौर्बल्य आहे. म्हणजे क्रेज आहे आपल्याला अनेक गोष्टींची. तर ते आपण सगळेजण पाहतो की झगमगाटाचं आहे, त्यामुळे आमचं घर जे आहे, तर आमच्या घराचं हे कसं असावं, तर म्हणजे तर त्यातच सुद्धा गोष्टी की त्या घरामधून आमची संस्कृती, आमच्या रहनसहन, आमची सगळ्या गोष्टीचं प्रकटीकरण हे होऊ शकतं का, ते स्वागतशील आहे का? तर अशा पद्धतीचा आपल्या घराची रचना ही त्या पद्धतीने आहे का, की केवळ कोणाचं तरी अनुकरण करायचं याच्यासाठी म्हणून आणि त्याची निर्मिती जी आहे त्या पद्धतीने मी किती मोठं बांधतो, किती हे करतो, तर त्याचं मेंटेनन्स त्याचा आपण हे तरी ठेवू शकतो की नाही, असाही विचार न करता, म्हणून अशा सगळ्या गोष्टींचा विचार आपल्या याच्यामध्ये. मग भोजन आहे, तर त्या भोजनाच्या संबंधामध्ये सुद्धा की आपण आपलं जे भोजन आहे ते कशा पद्धतीने करतो. त्यात भारतीय जेवणाची जी आहे पद्धती, ती खरं तर सर्व ज्याला आपल्याला जीवनसत्व पाहिजेत असे सगळे आपल्या ताटामध्ये घेऊन अशा पद्धतीने त्याचा विचार हा झालेला आहे. तर त्यामुळे अशा पद्धतीच्या भोजनाचा आपला आग्रह असतो की नाही, आणि असं संस्कार आपण पुढच्या पिढीवर पण करू शकतो की नाही. पण असं सगळं करत असताना आज नवीन पिढीमध्ये, मुलांमध्ये ज्या गोष्टींचं आवड आहे, तर त्याला सुद्धा एकदम एका फटक्यात न तोडता, म्हणजे आठवड्यामध्ये एकदा पिझ्झा बर्गर खाल्लं तर बिघडत काही नाही, परंतु दैनंदिन जीवनामध्ये आपल्या रोजच्या याच्यामध्ये आपण कशा पद्धतीने भोजनाचा सुद्धा विचार करतो. तर असा एक स्वचा बोध हा करणं, त्याचा विस्तार किती आपण करू शकतो. तर अशा पद्धतीने पण स्वचा बोध ठेवून आपल्या व्यवहारामध्ये आपल्याला काही त्याच्यामध्ये आणता येऊ शकतं का. भ्रमण आहे, तर आता पर्यटन हा शब्द आहे. एकाने म्हटलं की आमच्याकडे पूर्वी पर्यटन नव्हतंच, तीर्थाटन होतं. आमच्याकडे फिरत नव्हतो आम्ही असं नाही, सगळीकडे जातच होतो, देशाटन करत होतो, तीर्थाटन करत होतो, त्या निमित्ताने सगळ्या प्रदेशामध्ये जात होतो. पण तीर्थाटन म्हणल्यानंतर आणि पर्यटन म्हणल्यानंतर ज्या मानसिकतेमध्ये बदल होतो. पर्यटन म्हटलं की तो एका हॉटेलमध्ये जाणार, त्याचा तिथल्या समाजाशी काही संबंध नाही राहणार, तो इतरांशी बोलेलच असं काही नाही, तो त्याचं सोबत म्हणजे तो ज्या आपल्या कुटुंबासोबत गेला तर त्याची मौज मजा आणि याच्यामध्येच रमणार. पण तीर्थाटनाला गेला तर तो जाणार त्याच प्रदेशामध्ये, पण त्या प्रदेशामध्ये गेल्यानंतर त्याचा सगळ्यांशी संवाद असणार, तो तिथल्या संस्कृतीचा, समाजाचा याचा अभ्यास करणार, त्याच्याबद्दलची माहिती जाणून घेणार. म्हणजे तोच निसर्ग तो पाहणार की जो पर्यटनाला गेलेला आहे, पण पाहण्याच्या दृष्टिकोनामध्ये बदल होतो. म्हणून आमचं भ्रमण जे आहे तर ते भ्रमण कशा पद्धतीने असलं पाहिजे. तर अशा सगळ्या गोष्टींचा विचार हा जो आहे तो स्वबोधमध्ये येतो. तर असा स्वबोध सगळ्यांना झाला पाहिजे आणि हा आपण आपल्याला करून आणि आपण त्या दृष्टीने आपला व्यवहार की ज्याचा प्रभाव स्वाभाविकच परिसरामध्ये कशा पद्धतीने होईल असं आपण केलं पाहिजे. तर असा एक स्वचा पहिला म्हणजे व्यक्तीपासून, व्यक्ती को समाज असे जोडणे की साधना जी आहे, तर त्याच्यामध्ये व्यक्ती हा महत्त्वाचा आहे. म्हणून व्यक्तीने ज्या गोष्टी करण्याच्या आहेत त्याच्यामधला हा पहिला भाग जो आहे तो स्वबोधचा आहे. दुसरा जो आहे तो समरसतेचा आहे. तर आम्ही म्हणतो की बंधुभाव आहे आमच्यामध्ये, तर हा बंधुभाव प्रत्यक्षात प्रकट पण झाला पाहिजे, प्रत्यक्षात व्यवहारात पण दिसला पाहिजे. आमचा समाज अनेक जातीपातींनी आणि अशा पद्धतीने त्याच्यामध्ये निर्माण झालेला आहेत. अनेक जातीपाती त्याच्यामध्ये आहेत, त्या काही मानव म्हणजे यामध्ये त्या मानव निर्मित आहेत, त्या काही पहिल्यापासून नाही, मानवाने त्याच्या याच्यामध्ये त्या निर्माण झाल्या त्या असून सुद्धा आणि परस्परांमध्ये एक कशा पद्धतीने साहचर्याचं जीवन असू शकतं असं हे आपल्या देशामध्ये होतंच.
त्याच्यामध्ये काही विकृती निर्माण झाली, जी विकृती निर्माण झाली ती विकृती टाकून देऊन, ती संपवून आणि परत एकदा आणि सगळ्यांचा एक बंधुभावाचा अशा पद्धतीचा व्यवहार कशा पद्धतीने होऊ शकेल, तर असा व्यवहार हा प्रत्यक्षात हे तत्वज्ञान केवळ न ठेवता त्याला व्यवहारात कसं आणता येऊ शकेल असा आपण विचार त्याच्यामध्ये केला पाहिजे. म्हणजे जात पात पंथभेद प्रांत भाषा इतक्या सगळ्या वेगळ्या असूनही आम्ही सगळेजण एक आहोत हा भाव सगळ्यांच्या मनामध्ये कसा निर्माण होईल. जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 3रे सरसंघचालक होते बाळासाहेब देवरस, तर त्यांनी 1974 मध्ये पुण्यामध्ये वसंत व्याख्यानमालेमध्ये एक भाषण केलं. ते ऐतिहासिक भाषण आहे, म्हणजे जरूर पहिल्यापासून सगळं वाचलं पाहिजे अशा प्रकारचं ते भाषण आहे. तर त्या भाषणामध्ये बाळासाहेब असं म्हणतात की जातपात पंथभेद विसरून आपण सगळेजण एक झालं पाहिजे, हे भावनिक आव्हान आहे. तर हे जे भावनिक आव्हान आहे तर आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात, बाळासाहेब म्हणतात आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनात नैसर्गिकरित्या आणि नेहमीच ही एकता अनुभवता आली पाहिजे. तर हे भावनिक आव्हान आहे, पण जोपर्यंत भावनिक आवाहनासोबत हा अनुभव मिळत नाही तोपर्यंत आपल्या एकतेचा पाया मजबूत किंवा दीर्घकालीन राहणार नाही. तर अशा पद्धतीने आपण सगळेजण एक अशा पद्धतीने असलो पाहिजे, एक भाव सगळ्यांच्या मनामध्ये असला पाहिजे, एकत्वाचा भाव असला पाहिजे. तर असा एकत्वाचा भाव आमच्या मनामध्ये असला पाहिजे, हे भावनिक आव्हान आहे. याचा प्रत्यक्ष अनुभव जोपर्यंत मिळत नाही तर तोपर्यंत त्याचा पाया मजबूत होणार नाही, ते दीर्घकालीन टिकणार सुद्धा नाही. तर त्यामुळे मग असं हे दीर्घकालीन टिकण्यासाठी म्हणून असा एक समरसतेचा या पंचपरिवर्तनामध्ये एक बिंदू की सगळ्या समाजासाठी म्हणून अशा पद्धतीने आवाहन केलं. मग आजही दुर्दैवाने आपण पाहतो की एक स्मशान, एक पाणवठा आणि एक मंदिर असं ठिकठिकाणी नाही. आजही खूप मोठ्या समाजाच्या मनामध्ये एक वेदना आहे. पण हा व्यवहार प्रत्यक्षामध्ये जर आणायचा असेल तर त्याचा पुढाकार त्या त्या ठिकाणी ज्यांना असा स्वबोध झालेला आहे, ज्याला समरसतेचा व्यवहार प्रत्यक्षामध्ये समाजामध्ये उतरवायचा आहे, त्यांना आपल्या अनुभवातून आणि त्यांना आपल्या व्यवहारातून सगळ्यांना द्यावा लागेल. म्हणून एक स्मशान, एक पाणवठा, एक मंदिर अशा पद्धतीचा एक अनुभव हा सर्वांना अशा पद्धतीने आला पाहिजे. आम्ही ज्या भागामध्ये राहतो, मग कॉलनीमध्ये राहत असू, गावामध्ये राहत असू, तर अशा सगळ्या ठिकाणी राहणारा जो सगळा समाज आहे तो अनेक जातीपातींचा असेल, परंतु असा जरी असला तरी त्या सगळ्यांच्या मनामध्ये सुद्धा एक एकत्वाचा रस आहे, तो हिंदुत्वाचा रस आहे. तर असा हा जो एकत्वाचा रस आहे त्याचा अनुभव सगळ्यांना आला पाहिजे. तर असा एक समरसतेचा अनुभव हा आपल्या व्यवहारातून सगळ्यांना कसा येऊ शकेल, तर याच्या दृष्टीने प्रयत्न सगळ्यांनी करण्याची गरज आहे. तर अशा पद्धतीचं पंचपरिवर्तनातलं हे दुसरं सूत्र जे आहे की जे व्यक्तीने करण्याचं आहे, व्यक्तीने त्याची सुरुवात करण्याचं आहे. मग आपल्या घरामध्ये काम करणारी भांडेवाली असेल, आपल्या घरामध्ये काम करणारे काही कर्मचारी असतील जे आपल्याला सेवेचे हे देतात. मग आपण कुठे कटिंग करता जात असू तो न्हाव्याचं दुकान असेल, आपण किराणा घ्यायला जात असू ते दुकान असेल, आपण चप्पल कुठे शिवत असू तो व्यक्ती असेल. तर अशा सगळ्यांची आमचं नातं केवळ तेवढ्यापुरतं आहे का ते आमच्या परिवाराचा घटक आहे. कधीतरी वर्षभरामध्ये या सगळ्यांना आपण एकत्र बोलवून की भले प्रत्येकाचे व्यवसाय वेगळे वेगळे असतील पण आमच्या सगळ्यांमध्ये असलेला एक एकत्वाचा रस आहे असा अनुभव आपण देऊ शकतो का. तर अशा अनेक विविध प्रयोगांच्या माध्यमातून आणि आपल्याला हा समरसतेचा भाव सगळ्या समाजामध्ये उतरवण्याचा प्रयत्न असा हा केला पाहिजे. तर असा स्वच्या पुढे जेव्हा आपण जातो तेव्हा कुटुंब आहे. तर हा जो परिवार आहे आपला कुटुंब आहे, आपण सगळेजण ऐकतो की भारताची सगळ्या जगाला एक मोठी देण काय तर ती कुटुंब व्यवस्था आहे. तर ही जी कुटुंब व्यवस्था आहे तर या कुटुंब व्यवस्थेला अधिक मजबूत करणं, तर या दृष्टीने काही प्रयत्नांची सुरुवात करणे. मग ही प्रयत्नांची सुरुवात काय असू शकते की आमच्या घरामध्ये रोजचं एक तरी जेवण सगळं कुटुंब एकत्र करू शकतं का. सगळे घरातले एकत्र बसलेले आहेत आणि एकत्र जेवण करतायत, असं आमचं रोजचं एक जेवण तरी होऊ शकतं का.
कोणी असं म्हणेल नाही नाही रोजचं एक पण होऊ शकत नाही, तर 2 दिवसात होऊ शकतं का, 4 दिवसात होऊ शकतं का, आठवड्यात होऊ शकतं का? पण असं सगळ्या कुटुंबांनी एकत्र येऊन जेवण केलेलं आहे. सगळ्यांनी ताटं वाढून घेतलेले आहेत. वाढल्याबरोबर कोणीतरी सुरू केलं असं नाही, सगळ्यांना वाढून झालेलं आहे. सगळ्यांनी मिळून कोणता तरी श्लोक म्हणलेला आहे. मग तुकाराम महाराजांचा एखादा अभंग असेल, मग ते जो काही प्रत्येकाच्या मनामध्ये म्हणजे सगळ्या आता अनेक प्रकारचे श्लोक भोजनाच्या वेळेस म्हणण्याची पद्धती आहे. तर जो कोणता आपल्याला भावतो अशा प्रकारचा श्लोक सर्वांनी मिळून म्हणला असेल आणि सगळ्यांनी एकत्रित जेवण केलं असेल, असं शक्य आहे का? तर त्याच्यामधून सुद्धा एक कुटुंबत्वाची जी भावना आहे, आम्ही सगळे कुटुंब म्हणून एक आहोत, तर अशी भावना, परस्परांना एकमेकाचा आधार आहे, परस्परांच्याशी संवाद आहे, अशा सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये या होऊ शकतात. मग आठवड्यामध्ये एखादी कुटुंबाची काही एकत्र प्रार्थना होऊ शकते का? सगळे कुटुंबातले घटक एकत्र बसलेले आहेत आणि सगळ्यांनी मिळून हरिपाठ म्हणलेला आहे, सगळ्यांनी मिळून रामरक्षा म्हणलेली आहे, जे काही आपण ठरवू अशा प्रकारचं काही म्हणलं, हनुमान चालीसा म्हणलेली आहे. तर असं आमचं कुटुंब मिळून अशा पद्धतीने काही आपल्याला एक सुरुवात करता येऊ शकते का? एखाद्या कुटुंबात सुरुवात झाली तर स्वाभाविकच त्याच्या शेजारच्या कुटुंबात होते, त्याच्या कॉलनीमध्ये सुरू होते, त्याच्या अपार्टमेंटमध्ये सुरू होते आणि ते लोड आपोआपच ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं लोड पसरायला सुरुवात होते. तर असं कुटुंब म्हणून विचार करताना म्हणजे एकाने सांगितलं की कुटुंबामध्ये चर्चा करायला सुरुवात केली तर 2 गोष्टी सोडून तुम्ही चर्चा करा. एक राजकारण आणि दुसरं TV वरच्या सिरियल. त्या दोन्ही गोष्टी सोडून आणि तुम्ही चर्चा करा कुटुंबामध्ये. मग वेगवेगळे विषय असतील, मुलांच्या वर्गातल्या गमती जमती असतील. कधी ऐकतात पालक की वर्गामध्ये काय काय होतं, कोण काय म्हणलं, कोण काय म्हणलं. कोणी काय म्हणलं की लगेच त्याचं उत्तर तयार असतं की तू नाही असं करायला पाहिजे, तू तसं नाही करायला पाहिजे. त्याचं सगळं ऐकून घेतलं आहे असं कधी झालेलं आहे? भले त्याचं लगेच आपल्याला आकलन होत असेल, लगेच त्याच्यावर तो उत्तर सुचत असेल, पण त्याच्या गतीने त्याच्या याने त्याचं आपण ऐकून कधी घेतो? तर असं कुटुंब म्हणून जो संवाद आहे, तर तो संवाद कसा आम्हाला वाढवता येऊ शकेल असा एक विचार जर आपल्याला त्याच्यामध्ये करावा लागेल. आज आपण पाहतो की व्यक्ती हा स्वकेंद्रित अधिक होत चालेल. मग असा हा स्वकेंद्रित जो होतो आहे त्याला समाज केंद्रित जर करायचं असेल तर त्याची सुरुवात तर त्या लहान मुलापासूनच आहे. आणि आता पूर्वी तरी एकत्र कुटुंब होते, सगळे एकत्र राहत होते, त्यामुळे काका काकू आणि असे सगळेजण, आजी आजोबा असे सगळे होते. अनेक कुटुंबामध्ये आता असं आहेच असंही नाही, परंतु त्या सगळ्या याच्यामध्ये आताची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सुद्धा असा हा समाज केंद्रित त्याला कसं करता येईल. आपण पाहतो की छोट्या छोट्या गोष्टी असतात. लहान मुलगा आहे आणि त्या लहान मुलांनी एखादं खेळणं त्याच्या मित्राच्या हातामध्ये असं दिलं, म्हणजे कोणतरी मित्रपरिवार आले, सगळे एकत्र बोलतायत आणि त्यांनी खेळणं मागितलं आणि त्यांनी खेळणं दिलं, तर लगेच त्याच्या आईवडिलांचे चेहरे बदलतात. ते त्या समोरच्या आलेल्याच्या समोर काही म्हणत नाहीत, पण ते गेल्याबरोबर म्हणतात, अरे तुझं त्यांनी खेळणं आपटलं ना, कशाला दिलं त्याच्या हातात? तर इथून सुरुवात होते स्वकेंद्रित विचाराची. तर असं आपल्यापुरतं असा जो विचार आहे ते सोडून सगळ्यांचा अशा पद्धतीने विचार करण्याची सवय लावण्याच्या करता काय करता येईल. त्याच्यात थोडं 2 खेळण्यांचं नुकसान झालं तरी चालतं. 4 चॉकलेट आणले तर बाजूच्याला बोलून त्याला 1 चॉकलेट दे असं शिकवल्यामुळे सुद्धा होईल. तर अशा अनेक छोट्या छोट्या गोष्टींमधून आणि त्याला स्वच्या पुढे बाहेर काढून कशा पद्धतीने नेता येईल, तर असं एक परिवार प्रबोधन अशा पद्धतीने कसं करता येऊ शकेल. म्हणून मग असं म्हणलं की खरंच आपल्याला असे 5 मित्रपरिवार आहेत का, की ज्या 5 मित्रपरिवारांमध्ये आपण महिन्यामध्ये एकदा तरी जातो आणि गप्पा मारून येतो. कुटुंब मिळून जातात, म्हणजे पुरुष जाऊन कोणाला तरी भेटून आला, महिला कोणाला तरी जाऊन भेटून आली, परंतु कुटुंब म्हणून आम्ही दुसऱ्या कुटुंबाकडे गेलो आणि त्याच्याशी संवाद करून आलो. काही 10, 15, 20, 25 मिनिटं काही ना काहीतरी गप्पा मारल्या, त्याच्या कुटुंबातल्या, आपल्या कुटुंबातल्या, इकडच्या तिकडच्या अशा काही गप्पा मारून आलो. आणि असं आपले 5 मित्र आहेत, 5 कुटुंब परिवार मित्र आहेत. या 5 कुटुंब परिवार मित्रांनी मिळून वर्षात एखादी सहल काढली, 6 महिन्यात एखादी सहल काढली, सगळेजण मिळून कुठेतरी गेले, डबा घेऊन गेले, डबा भोजन केलं. असं किती वेळा होत असेल?
कधी होत असेल. नाही तर आता आहे की चला सगळे पुरुष मिळून जाऊन कुठेतरी एखादे ठिकाण जाऊन पाहून येणं वगैरे किंवा पर्यटनाला जाऊन येणं अशी पद्धती तर बरेच जण पाहतो. परंतु कुटुंब मिळून गेलेलं आहे. मग ते जवळपास असेल त्याप्रमाणे जिथे अफोर्डेबल जसं आहे तशा पद्धतीने असेल. तर असं कुटुंबाचा विचार, तर हा कुटुंब प्रबोधनाचा विचार जो आहे त्याचा एक आग्रह. त्यामुळे स्व म्हणताना व्यक्ती आणि समरसता, स्वबोध आणि समरसता, आणि एक पाऊल पुढे जाऊन कुटुंब म्हणून आणि त्याचा विचार, असा एक आता या पंचपरिवर्तनामधलं तिसरं सूत्र म्हणून कुटुंब प्रबोधन असं सांगितलं आहे. चौथं आहे की आपल्या सगळ्यांना एका अर्थाने जर सगळ्या गोष्टी सुचारू चालायच्या असतील, म्हणजे आपल्याकडे दुर्दैवाने असं झालं की हक्कांचं शिक्षण सगळ्यांना दिलं गेलं, कर्तव्यांचं शिक्षण तर प्रत्येकाचे जसे हक्क आहेत तसं प्रत्येकाचं कर्तव्य पण आहे. मग अशा कर्तव्याचा बोध जो आहे, जे ज्याला नागरी कर्तव्य असं म्हणलेलं आहे, जे आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये पण त्याचा उल्लेख आहे की नागरिकांचं काही कर्तव्य आहे. नागरिकांनी बनवलं आहे सनद आमची, वी द पीपल ऑफ इंडिया असं आपण म्हणतो, आम्ही भारताचे लोक. पण त्याचं प्रत्यक्ष त्या नागरिकांचं कर्तव्य काय आहे, तर त्या कर्तव्याचं पालन ते करतात का? चटकन दुसऱ्याकडच्या अपेक्षा व्यक्त होतात, पण स्वतःचं कर्तव्य काय? म्हणजे मला खूप चांगला एक लक्षात राहण्यासारखा प्रसंग की एका मित्रासोबत आणि आम्ही गाडीत चाललो आणि त्यांनी सिग्नल लाल असताना सुद्धा तो गाडी पुढे काढली त्यांनी. तर त्याचा मुलगा जो आहे तो मुलगा म्हणाला की बाबा लाल सिग्नल आहे, पुढे नका तो. तर ते बाबाने अरे चालता रे म्हणे, चाल कुठे इकडे तिकडे कोणी नाही म्हणे, चाल. आणि त्यांनी गाडी पुढे केली. मी म्हटलं पहिल्यांदा नियमांचं उल्लंघन करायचं असतं याचं शिक्षण कोण देतं, तर त्याचे पालकच देतात. ते सांगतात की अरे कुठे रस्त्यात गर्दी आहे, घाल गाडी. तर त्यामुळे सिग्नल असताना थांबायचं असतं, दिलेल्या रेषेच्या मागे थांबायचं असतं. तर हा म्हणजे सगळ्यांचाच, म्हणजे माझ्यापासून मी म्हणेल, म्हणजे मी पण अशा पद्धतीचा प्रमाद केलेला आहेच, पण असा प्रमाद केलेला नाही मी कधी, असं म्हणणारा या सभागृहात कोणी असेल तर खूप आनंदाची गोष्ट आहे. तर अशा प्रकारे इथपासून त्याची सुरुवात आहे की आम्ही सिग्नलचं पालन करतो का, आम्ही जिथे रांगेत उभं राहून एखादी गोष्ट करायची आहे तर ती रांग मोडून कसं मला पुढे जाऊन करता येऊ शकेल, आणि मी माझा लवकर कसं मिळेल, लवकर मिळवण्यामध्ये पुरुषार्थ कसा आहे त्या रांगेच्या याच्यातून बाहेर जाऊन, तर त्याचा तो पुरुषार्थ व्यक्त करण्याच्या याच्यात असतो. तर रांगेत उभं राहून मी एखाद्या गोष्टीचं हे घेऊ शकतो का. मग जे शासनाचे टॅक्सेस आहेत तर टॅक्सेस कसे चुकवता येतील याचे प्रॅक्टिस करणारे पण सी आहेत की तुम्हाला टॅक्स कसा चुकवायचा हे ते शिकवतो. तर आम्ही विविध प्रकारचे, म्हणजे मला फार चांगलं आठवतं तर मला भास्करराव पेरे पाटोद्याचे आहेत. तर एक महिलांचं संमेलन होतं आणि या महिलांच्या संमेलनामध्ये भास्करराव पेरेंनी विचारलं की इथे जमलेल्या जेवढ्या 1000 महिला आहेत त्याच्यापैकी आणि ग्रामपंचायतचा टॅक्स भरणारे किती जण आहेत, तर त्यातल्या एक 15-16 जणींनी हात वर केले. आणि मग भास्करराव पेरेंनी असं म्हणलं की मी तुम्हाला छाती ठोकपणे ठामपणे सांगतो म्हणे की हे जे 15-20 जणांनी हात वर केले हे सगळे पाटोद्याचे. आणि त्यांनी विचारलं कुठल्या तुम्ही, त्यामुळे आम्ही पाटोद्याचे. त्यामुळे आमच्या पाटोदा गावामध्ये प्रत्येक जुलै महिन्यामध्ये पाटोदा गावातलं प्रत्येक कुटुंब, प्रत्येक घर आणि टॅक्स भरतंच. आमचा 100% टॅक्स वसूल होतो आणि आमच्याकडे नळाला मोटर न लावता दुसऱ्या मजल्यावर पाणी चढतं आणि आमच्याकडे रोज पाणी येतं. आमच्याकडे दळण फुकट आहे, आम्ही प्रत्येक गल्लीत गरम पाणी फुकट देतो. पण हे सगळं याच्यामुळे शक्य आहे की आमच्या गावातला प्रत्येक व्यक्ती टॅक्स भरतो. तर आता विचार केला पाहिजे. तर नागरी कर्तव्याच्या याच्यामध्ये इथपासून सुरुवात होते. तर असं करता 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 मग नागरी कर्तव्य, मग सगळ्याच गोष्टींमध्ये मग सरकारी कर्मचारी जो आहे तर तो त्याचं कर्तव्य तिथे बजावतो का. जसं आत्ता आपल्या शिक्षण उपसंचालकांनी कायद्यांची भाषा सांगितली, तर ही कायद्यांची भाषा जी आहे ती कायद्याची भाषा बरोबरच आहे.
पण ही कर्तव्याशी जोडली तर कायद्याची आवश्यकताच नाही, की प्रत्येक शिक्षकाचं कर्तव्य जे आहे ते विद्यार्थ्याप्रती काय आहे असं झालं तर कायद्याची गरजच लागणार नाही. म्हणजे आमच्याकडे होतंच अशा पद्धतीचं एक जीवन की ज्या ठिकाणी न राज्यम न च राजासीत न दंड्यो न च दांडिका अशा पद्धतीची स्थिती होती. तर तिथे दंड करणारा नव्हता, कारण की दंड कोणाला करावा तोच नव्हता. तर अशी समाजस्थिती होती. परंतु हे कधी शक्य आहे, जेव्हा नागरिक कर्तव्याचं पालन सगळेजण करतात. तर अशा नागरिक कर्तव्याच्या संबंधामध्ये एक पंचपरिवर्तनातलं चौथं सूत्र हे. आणि शेवटचं जे आहे पाचवं सूत्र ते आहे पर्यावरणाचं रक्षण, की जे वैश्विक आहे. भारताने वैश्विक विचार केलेला आहे, नेहमी वैश्विक विचार केलेला आहे. म्हणून आमचं पसायदान हे सगळ्या विश्वाचं कल्याण मागतं. आमच्या पसायदानामध्ये इतकं विश्वाचं कल्याण मागतंच, पण ते म्हणतं काय, दुरितांचे तिमिर जावं असं म्हणतं, जे खळांची व्यंकटी सांडो असं आमचं तत्वज्ञान. तर असं जे वैश्विक आमचा दृष्टिकोन काय आहे, विश्वाच्या प्रती आमचं कर्तव्य काय आहे, तर त्यातला एक भाग जो आहे तो पर्यावरणाचं रक्षण. तर या पर्यावरणाच्या रक्षणाच्या करता म्हणून सगळ्यांनी कटिबद्ध होणं. आणि मग त्यात प्रामुख्याने सुरुवात म्हणून 3 गोष्टी सांगितल्या आहेत, की प्लॅस्टिकपासून मुक्ती, पाण्याचं संरक्षण आणि वृक्षांचं संवर्धन. त्यामुळे वृक्ष लागवड, संवर्धन, पाण्याचं रक्षण आणि प्लॅस्टिकपासून मुक्ती. एक प्रसंग सांगतो मी आणि थांबतो, की मी बसनी चाललो होतो आणि काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या काळामध्ये आणि एक मोठी जलसमस्या आपल्या महाराष्ट्रसुद्धा अनुभवत होता, की तेव्हा लातूरला रेल्वेने गाडी आणली. तेव्हा बसने जाताना एका धाब्यावर गाडी थांबली आणि आम्ही ते खाली चहा प्यायला उतरलो. तर एक व्यक्ती होता, तो अशी टोटी उघडत होता, हात ओला करत होता, बंद करत होता, मग त्या पाण्याचा वापर होता, परत टोटी उघडत होता, परत बंद करत होता, पाणी वापरत होता. तर मी त्याच्या मागे होतो, म्हणून मी त्याला म्हटलं की तुम्हाला म्हणजे पाण्याच्या संबंधातला खूप अवेअरनेस आहे तुमचा, तुम्ही पाण्याचा किती काळजीपूर्वक वापर करता. तर असं म्हणल्यानंतर त्यांनी म्हटलं मी जालन्याचं आहे. म्हटलं म्हणजे जालन्यामध्ये पाण्याचं इतकं दुर्भिक्ष आहे म्हणे, की आम्हाला पाण्यात काळजीपूर्वकच वापरावं, नाहीतर ते आम्हाला पुरवताच येत नाही, असं त्या काळामध्ये त्यांनी म्हटलं. नंतर घाणेवाडी तलावाची स्वच्छता झाली, मग घाणेवाडी तलावामध्ये पाण्याचं हे झालं, मग जालना जिल्ह्यामध्ये एक मोठं पाण्याची मोठी चळवळ उभी राहिली वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या. पण असं स्थिती का निर्माण होते, तर त्याचा वापर आम्ही कसा करतो त्याच्याशी संबंधित आहे. तर म्हणून असं एक पर्यावरणाचं रक्षण, त्याच्यामध्ये 3 गोष्टी सांगितल्या, की प्लास्टिकपासून मुक्ती, पाण्याचं संवर्धन, पाण्याचं रक्षण आणि पर्यावरण, वृक्षांचं संवर्धन आणि लागवड. या 3ही गोष्टींसाठी आणि सगळ्यांनी कटिबद्ध होणं. तर असं पंचपरिवर्तनाचे जे 5 सूत्र आहेत, ते 5 सूत्र मी आपल्या सर्वांना सांगितले. पण या 5 सूत्रांचं तत्त्वज्ञान जे आहे, तर ते व्यवहारात जोपर्यंत येत नाही तोपर्यंत प्रत्यक्षामध्ये आणि त्याचा परिणाम, प्रभाव हा दिसणार नाही. आणि व्यवहारात आणण्याचं सर्वात मोठं सामर्थ्य असलेला एक समुदाय हा माझ्यासमोर उभा आहे. तर त्या सगळ्यांना नम्र विनंती करून आणि मी माझं बोलणं थांबतो.